पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी. शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट. यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे. तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा. साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर. मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. दीपावलीनंतर अफगाणच्या नावाखाली चीनचा बेदाणा आवक झाला. स्थानिक बेदाणा थोडा शिल्लक असताना गेले 2 महिने दर रुपये 300 ते 350 राहिले. व्यापारी चर्चेतून 5000 टन चीनचा बेदाणा आवक झाला. आता नवीन हंगाम सुरू होणार आहे. राज्यात छुप्या पद्धतीने चीनी बनावटीचा बेदाणा मार्केटमध्ये येत असल्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी वर्गामध्ये असंतोष पसरलाय. चीनी बनावटीच्या छुप्या पद्धतीने आयात होणाऱ्या बेदाण्यास निर्बंध घालावा अशा आशयाचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी इंदापूर दौऱ्यावर आलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी समक्ष चर्चा करून निवेदन दिलं. यावेळी सोलापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य नारायण शिंदे उपस्थित होते. मागील 2-3 वर्षांमध्ये चांगला भाव मिळत असल्यामुळे राज्यातील लहान मोठे शेतकरी द्राक्ष पिकाकडे वळले असून उत्तम प्रतीच्या बेदाण्याचं उत्पादन होत आहे. चांगला भाव मिळत असल्यामुळे लहान शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत होती व समाधानी होते. मात्र सध्या मार्केटमध्ये चीनी बनावटीचा बेदाणा मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने आयात होत असल्यामुळे राज्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादित बेदाणा खर्चापेक्षा कमी भावानं आपला बेदाणा विकावा लागत आहे. राज्यातील बेदाणा उत्पादक शेतकरी यामुळे आर्थिक संकटात सापडला असून चिंतेचं वातावरण पसरलंय. या निकृष्ट दर्जाच्या बनावटी चीनी बेदाणा आरोग्यास हानिकारक ठरू शकणारा असून राज्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांवरही उपासमारीची वेळ येणार आहे. अशा छुप्या मार्गाने आयात होणाऱ्या चीनी बेदाण्यावर त्वरित निर्बंध घालून राज्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा असं निवेदनात म्हटलं आहे.